नीट यूजीची फेरपरीक्षा घेण्यासाठी पेपरफुटी हे सुनियोजित आणि व्यापक कारस्थान असल्याचे ठोस पुरावे आवश्यक, सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं मत. भारताच्या सहकार्यानं मॉरिशसमध्ये सुरू केलेल्या परदेशातील पहिल्या जनौषधी केंद्राचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत उत्तर गडचिरोलीतून नक्षलवाद्यांच्या 2 सक्रिय दलमचा संपूर्ण सफाया, मोठा शस्त्रसाठा जप्त, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची माहिती. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा भागात पोलीस आणि जवानांची घुसखोर विरोधी मोहीम जारी, 2 दहशतवाद्यांचा खात्मा. उत्तर प्रदेशात छत्तीसगड दिब्रुगड एक्सप्रेसचे डबे घसरून झालेल्या अपघातात 2 जण ठार, काही जण जखमी. अपघातग्रस्तांना मदत जाहीर. छत्तीसगडच्या 2 कोळसा खाणींचा जगातल्या पहिल्या 5 सर्वात मोठ्या कोळसा खाणींमध्ये समावेश, देशाच्या आत्मनिर्भरतेला बळ. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या स्पर्धेसाठी 117 खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय चमू निश्चित. आणि जालना जिल्ह्यात विहिरीत 4 चाकी पडून झालेल्या अपघातात 5 जण ठार, 3 जखमी, बचाव कार्य सुरू.